लक्ष्मी निवास नाही 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 आई आई साईड नाही नाही शपथ अगं आई शपथ नाही दाखवलं बरं परीच शपथ बाबा बस आता तिला विचार. आता हा शेवटचा एक चान्स आहे ज्यामध्ये यामध्ये जर कधी कोमल हारली यामध्ये कोमल हारली आणि आई जिंकली तर तुमच्या दोघींमध्ये टाय होणार आहे आणि जर आई हारली आणि कोमल जिंकली तर कोमल विजय होणार आहे आणि आई पराजित होणार आहे. ओके हे आहे नावडता पदार्थाचा प्रश्न ज्यामध्ये हा आहे आईचा उत्तर आणि हे आहे कोमल. आईचे व्यवस्थित ओळखलेत म्हणजे ज्या एकमेकीचं जास्त ओळखणार नाही 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 याची चिटिंग कधीच नाही करणार. कोण पाहिले नाही पाहिले कारण की मी चांगले चिटिंग करायला लागेल कुठून शिकले तुम्ही. नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. एक सेकंड थांबा मला थोडा कॅमेरा क्लीन करू द्या. इंटरेस्टिंग कशामुळे होणार आहे कारण की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये नाही का एक 1000 रुपयाचं चॅलेंज ठेवणार आहे. पण हे सगळं हे बघा आहेत ना ह्या दोघी जणीमध्ये एक आता आपण कॉम्पिटिशन करणार आहे म्हणा किंवा मग ह्या दोघी जणी एकमेकीला किती ओळखतात. ठीक आहे. आता तुम्हाला पस्तावा येत असेल काही गोष्टींचा बरोबर आहे की नाही. तुम्हाला वाटलं नसेल हे होणार आहे म्हणून. तर आईला आणि कोमलला आपण काय केलं माहितीये का आपण नाही का एक एक करून काही प्रश्न इथं लिहिलेत आहे बघा. हे मी प्रश्न लिहिलेत आणि एकेकीला करून नाही का त्याचं हे घेतलंय. पहिला आहे आवडता पदार्थ, दुसरा आहे आवडती सिरियल, तिसरा आहे आवडता व्यक्ती, चौथा आहे आवडतं ठिकाण आणि पाचवा आहे नावडता पदार्थ. एकमेकीसोबत डिस्कशन करू नका 2 मिनिटं थांबा. तर हे कोमलला दिलेले उत्तर आहेत आणि हे आईनं दिलेले उत्तर आहेत. ओके आता तुमच्या दोघींचं जे आहे ते एकमेकीवर येऊन डिपेंड झालेलं आहे. कळलं का. कोमल तू जर किती आईचे व्यवस्थित ओळखलेत म्हणजे ज्या एकमेकीचं जास्त ओळखणार नाही 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 याची चिटिंग कधीच नाही करणार. कोण पाहिले नाही पाहिले कारण की मी चांगले चिटिंग करायला लागेल कुठून शिकले तुम्ही चिटिंग करायचं. हा नाही नाही हे चुकीचं आहे ना. असं फेअर गेम व्हायला पाहिजे का नाही. आज 1000 रुपये जिंकण्याची तुम्हाला संधी आहे. कस काय कोमल जिंकणार आहे. नाही 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 तिला माझे सगळे पदार्थ माहिती नाही 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 ताई तुझे खूप अवघड दिले ताई. तू खूप अवघड दिले जे विचार बी नाही करणार असे दिले ताई तू. कोमल नाही थोडेफार अवघडच दिले तुम्हाला कळण. आता तुम्ही दोघींसाठी एकमेकीसाठी टफ चॅलेंज करून ठेवलेला आहे. म्हणजे आवडते ज्या गोष्टी आहेत का त्या अशा सोप्या सांगितलेल्या नाही तुम्ही ते जरा अवघडच सांगितलेलं आहे. ठीक आहे चला आता आपण मी नाही अरे एक तरी बरोबर येईन दोघी एक तरी बरोबर येईन दोघींचं झालं विनर. आता हे तुम्ही तुमचं आता मला सांगा. आता मी तुम्हाला सांगतो यामध्ये कोण विनर झालेले आणि कोण हारलेले ते सांगा. विनर होणार आहे बघ तू. तिला माहितीये तिला कोण आवडते मी काय खाते मला काय आवडते मला कोणतं. ठीक आहे जाऊ द्या चला सगळं सोडा आपण चालू करूया. तुम्ही ठीक आहे तुम्ही तयार आहात का पहिल्या प्रश्नासाठी. 5 प्रश्न आहे प्रत्येकी प्रश्न 200 रुपयाला असणार आहे. कळालं. हा आणि जर तुम्ही एकही नाही आला तुम्हाला मला पैसे द्यावा लागेल. हा बरोबर आहे ना. माझं काही ऐका नाही पर्सनल मला थोडेफार पैसे भेटायला पाहिजे का नाही. काय कमाल आहे बाबा काय नाही. तर चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया आपल्या क्विजला. बघूया कोण कोणाला किती ओळखतं. आई कोमलला किती ओळखते किंवा कोमल आईला किती ओळखते हे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपण आईला विचारूया. आई तुला काय करायचंय माहितीये का. हे उत्तर बघून घ्या पहिले. हा ठीक आहे. हे आई तुला काय करायचं आहे कोमलचा आवडता पदार्थ सांगायचा आहे तुला. काय असं एकच नाव घ्यायचंय डबल नाव चेंज नाही करायचंय. हा एकच नाव घ्यायचंय विचार करून नाव घ्या. हा हे तुम्ही सांगा आता काय आवडतंय. तर उत्तर चुकलं संपला विषय. एकच नाव आहे एकमेकीकडे बघू नका. इशारे वगैरे करायचे नाही चिटिंग वगैरे करायची नाही. पुरी आणि खीर आवडते. ओके कॉंग्रॅच्युलेशन आई.
अभिनंदन तुला. थँक्यू. तू पहिलं उत्तर चुकलेलं आहे. हे आईच्या नावासमोर आपण फुली मारून देऊया. हे बघा, हे फुली मारून दिलेली. ठीक आहे, आता बारी आहे कोमलची. कोमल, आईला कुठला पदार्थ आवडतो? बरोबर. बरं, त्या पहिले कोमल, तुला कोणता पदार्थ आवडते आईला सांग. चिकन बिर्याणी. बया. हा, तर कोमल इथं विन झालेली आहे पहिला क्वेश्चनला. आणि आपली राजकुमारी पण आलेली आहे. राजकुमारी थोडी साईडला होता का तुम्ही? इथं बसा माझ्यावरती. हा, चला दुसरा प्रश्न आपण कोमलला विचारूया. आता उलट करूया. ठीक आहे कोमल, विचारू. हा, तर दुसरा प्रश्न आपला असा राहणार आहे, आईची आवडती सिरियल कुठली आहे? हे बघा, मी इथं तुम्हाला नाव दाखवतोय. हा, लक्ष्मी निवास. लक्ष्मी निवास. पाहिलं रे भाऊ. नाही 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 नाही, आई आई साईड. नाही हिनं पाहिलं, सगळं माझं पाहिलं. मी नाही हिनं माझं लिहिलेलं पाहिलं. नाही नाही शपथ. तू दाखवलं. अगं आई, शपथ नाही दाखवली. दाखवलं. बरं, परीच शपथ बाबा. नाही आता तिनं इथे सगळं पाहिलं. तिला विचार. नाही नाही पाहिलं आई, नाही पाहिलं. मग कशी काय ती बरोबर सांगायची? अगं तू सारे गावाला सांगत बसती तुझी आवड काय, तर त्याला आपण काय करणार आहे? हे बघा कोमल. मी नाही सांगणार मग. मी 1000 रुपये घेतोय मग. अगं अजून खूप सारे प्रश्न आहे. कोमल विन झालेली आहे इथे. कॉंग्रॅच्युलेशन कोमल. हा, तर आता आई, तुला कोमलची आवडती सिरियल सांगायची आहे. मला नाही माहिती तिची serial. जा. सांगत लागेल नाही. थांब ना बेटा. कोणती ग? तिलाच विचार कोणती ग. सांगा एक सिरियलचं नाव आता छान असं, जे तुम्ही बघतात, कोमल आवडीनं बघते, तुला असं वाटत असेल बाबा ही तिला आवडत असेल. आणि हे कोमलचं उत्तर आहे बरं का. सांगा. कोणती परी? गॅप बसला, वाचता कुठे येते. सांग. काहीतरी त्यातले कॅरेक्टर सांग, एक दोन कोणकोणते येतात, म्हणून कोमल ओळखून घेईन बरोबर आहे का म्हणून. एकदी जिंकत नाही बा आम्ही. असं हाशना आशा नको सोडा, अजून 4 प्रश्न बाकीच आहे. नाही रे भाऊ, काहीतरी काय. लक्ष्मी निवास. नाही, चुकलंय. तुझी आवडची सिरियल सांग कोमल. तारिणी. आई पण पाहते तिचं. पाहतीन तू, मग तू त्याचं नाव कोण घेतो? लक्ष्मी निवासच घेतलं. चला, या दोन्ही क्वेश्चन मध्ये कोमल विन झालेली आहे. तुम्ही म्हणाल की बायकोची बाजू घेतो, तसं नाही. तुमचं नाही पाहिलं, शपथ नाही पाहिलं आई. आई मी चिटिंग नाही करणार. मला सांगितलं होतं बरं तारेने, पण मी म्हणलंच नाही. हा, तर आता हे पुढचा प्रश्न आपला असा आहे, आपण आईलाच विचारूया. आई, या प्रश्नाचं उत्तर तरी बरोबर दे बाई. कोमलची आवडती व्यक्ती कोण आहे आपल्या घरातली? या प्रश्नाचं उत्तर तू मला हे पाहिजे, म्हणजे बरोबरच पाहिजे, चुकलंच नाही पाहिजे. हसू नकोस. आणि हे कोमलचं उत्तर बघा. चल सांग. सांग 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 सांग. कोमलची आवडती व्यक्ती कोण आहे आपल्या घरातली? कोण आहे? मला काय माहित होतं. मला काय माहित नाही, तुला का ओळखायचं? एकदा मला फळा पाहून जाय फळा आणि पाय द्यायचं. जाय सांग. आई. ओ हो, कोमल बरोबर. हे बघा, याला म्हणते खरी बॉन्डिंग. कळालं तुम्हाला? एक आईचा प्रश्नावर उत्तर बरोबर आहे. आई, अभिनंदन, तुला एक प्रश्न जिंकलेली तू. कॉंग्रॅच्युलेशन. 200 रुपये जिंकली बरं का. हा, चला. हा प्रश्न आहे कोमलसाठी. कोमल, तुझी आईची आवडती व्यक्ती कोण आहे ते सांग. परी. नाही, चुकलं उत्तर. कोमल इथं हारलेली आहे या प्रश्नामध्ये, कारण की आईचं उत्तर हे होतं. आई कोण होतं? माझा दादा. नवऱ्याशिवाय जास्त कोणी आवडत नाही बाई इथं. कळालं का? हा, आता पुढचा प्रश्न कोमलसाठी विचारूया आपण. तर पुढचा प्रश्न हा आहे बघा. हे ठीक आहे, बघितलं तुम्ही. आणि हे आहे आईचं उत्तर. कोमल,
आईचे आवडते ठिकाण कुठले आहे? हात इकडे घे, साईडला घ्या. आता काय काय इशारा करते काय तिला? ती जिंकन बरं, तुला पैसे येणार नाही. एकच घरात आहे. हा, एकाच घरात नसते. चल सांग कोमल पटकन, आईचं आवडतं ठिकाण. पातूर. चुकीचं उत्तर सांगितलेलं आहे तू. आई कोणतं ठिकाण तुझं आवडतं? जालना. जालना आवडतं आईला. हे बघा, आता कोमलही 2 हारलेली आहे आणि आई पण 2 हारलेली आहे. आई 1 जिंकलेली आहे आणि कोमल 2 जिंकलेली. ओके, तर तोच प्रश्न आईला पण असणार आहे. आई, कोमलचं आवडतं ठिकाण कुठले आहे? सांगा, विचार करून सांगा जरा. नगर. आई पण चुकलेली आहे इथे. आईचे 3 प्रश्न चुकलेले आहेत. ओके, कोमल सांग तुला कोणतं ठिकाण आवडतं? महाबळेश्वर. महाबळेश्वर. एवढं हार्ड नाव आईला येईन का? पण हा कोमलला विचार करून हे उत्तर लिहिलं, कारण की तिला वाटलंच होतं असं काही गेम होणार आहे म्हणून. नाही कोमल? बरोबर. आता शेवटचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला एकमेकीचा नावडता पदार्थ सांगायचा. म्हणजे नावडता जो आवडतच नाही एकमेकीला. कळलं? तुमच्या डोक्यात तयार झाले असेल एकमेकीला काय आवडत नाही म्हणून. मला सांगायचं की हिला? तुला पण सांगायचं, तिला पण सांगायचं आहे. ओके, आता हा शेवटचा एक चान्स आहे ज्यामध्ये यामध्ये जर कधी कोमल हारली, यामध्ये कोमल हारली आणि आई जिंकली तर तुमच्या दोघी वेळी टाय होणार आहे. आणि जर काही आई हारली आणि कोमल जिंकली तर कोमल विजय होणार आहे आणि आई पराजित होणार आहे. ओके, हे आहे नावडता पदार्थाचा प्रश्न, ज्यामध्ये हा आहे आईचा उत्तर आणि हे आहे कोमलचं उत्तर. ठीक आहे, आईनं हे नाव घ्यायला पाहिजे आणि कोमलनं हे नाव घ्यायला पाहिजे, तेव्हा ते विनर होणार. ठीक आहे, तर पहिला कोणाला विचारायचं, आईला का कोमलला? कोणाला? कोण देतं उत्तर? चला, तर पहिले आपण आईलाच द्यायला लावू. आई, कोमलला कोणता पदार्थ आवडत नाही जो केला की तिचं तोंड वेगळंच होतं, तिला खाच वाटत नाही? पालक. हा, आई, तुझं उत्तर चुकलेलं आहे. कोमल, तुझे उत्तर सांग तुम्ही ते शेंगाची भाजी. आता. ग आई, जाऊ दे मग, जिंकू दे ना तिला. बाप्पा, सॉरी आई, तू हरलेली आहे. तरी देखील आपण कोमलला शेवटचा प्रश्न विचारू, शेवटचं उत्तर विचारूया. कोमल, आईची नावडती भाजी सांग. चिकन. कोमल पण इथं हरलेली आहे. आणि कोमल, आई सांग तुझी नावडती भाजी कोणती आहे? माझी हा. कोणती? पालक. पालक आईला आवडत नाही. आमचे दादा दररोज पालक करायला लावतात. हे बघा, हे आहे समरी आजची. कोमल पहिला, दुसरा बरोबर दिला, बाकी 3ही चुकलेले आहेत. आईनं पहिलं चुकलं, दुसरं चुकलं, तिसरं बरोबर दिलं, चौथं, 5वं हे चुकीचं दिलं. आता ही जी आहे ना, हा प्रश्न हा वाला बघा, हा आवडती व्यक्ती, हे कोमलचं उत्तर होतं आणि आई त्याचं उत्तर होतं, म्हणजे आईनं बरोबर गेस केलेलं आहे. तर ही आहे यांची सध्याची बॉन्डिंग. तू कुठं चाललीस? ते पाहायला खरंच. हा, बघा एकदा जरा, बघा व्यवस्थित आहे का बघा. आता मला किती द्यायचे तुम्ही बघा आता पैसे. मला 200 रुपये द्यायचे. किती? 200 रुपये. आई म्हणते मला 200 रुपये देईन, बाकीचं तू काही पण कर. मी 2 बरोबर दिले हो. हा ना, मग कसा वाटला तुम्हाला गेम? असेच गेम तुम्हाला खेळायला आवडतील का वेगवेगळे? मला वाटतं आईला मजा नाही आली. आई जिंकली असती, आईला मजा आली असती. काय म्हणते? हिनं पाहिले मायवाली. अगं नाही पाहिले का? तिकडे बरं मग बाकीचे, बरोबर अगं आई, मग बाकीचे 3 पण बरोबर नव्हते यायला पाहिजे तिचे, पाहिले असते तर. मासे आवडते सारे गावाला माहितीये, सारे गावाला या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती मासे आवडते म्हणून. तुला काय बोला त्याच्यावर मी सांग. तर यामध्ये कोमल विजयी झालेली आहे आणि आई याच्यात पराजित झालेली आहे. तर कोमलला आपण पूर्ण 400 800 कसे होय? मग ती मिळवून 4 जिंकली ना. तिलाच विचार. फक्त 2च प्रश्न. जिंकलेला मदत, जिंकलेला म्हणले तुम्ही 1000 रुपये. 1000 रुपये मग ते सगळे मिळून ना. तसं नाही. जिंकलेले म्हणले सगळे मिळून नाही म्हणले तुम्ही. तर आईला 200 रुपये जाणार आहे आणि कोमलला 400 रुपये जाणार आहे. आणि 400 रुपये कोण घेणार? हा, द्या ना. एवढी सगळी तयारी केली, त्याचे पैसे कोण देईन मला? तुम्हीच. आता मी तुम्हाला 600 देतो, त्यातले 400 मला वापस द्या. तुझ्या बायकोची घे, माय कशाला घेणार? छान, तुमचाच फायदा त्याच्यात. 600 दिलो, त्यातले 400 वापस द्या. हा, त्यातले 400 वापस द्या म्हणजे 100 दोघीने घ्या. मी महिने दे. तर असं यांचं हे बॉन्डिंग आहे आणि हे बॉन्डिंग जाणून घेण्यासाठीच हे चॅलेंजचा व्हिडिओ ठेवला होता.
थोडंफार असं काहीतरी वेगळं चालू राहू द्यायचं आपल्या चॅनलवर, मला तरी असं वाटतंय. बाकी परी आलेली, परी इकडे ये, टिट्ट्या इकडे ये. चिट्टे बे आता टिट्ट्या बी उठला ना बाबा परी आता. पाय ना पप्पान किती छान लिहिलं. मी विनर झाले. कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला. टिट्ट्या आला, चल बेटा. अरे चल बेटा. इकडे आणि ठेव. सोडते ना थांबणं टिट्ट्या थोडा आला. वेळ. आहा टिट्ट्या. बाई टिट्टा हा काही प्रकार. झोप झाली बेटा, झोप झाली. तुझी झोप झाली की सांग मला. डबा फिनिश केला. आणि इकडे कोमल आहे. कोमल, असे गेम्स तुला आवडतात का? डबा फिनिश केला ना. नाही केलं ना. पटकन होमवर्क काढायचा आणि होमवर्क करायचा. आता डायरेक्ट तंगड तोडीन, डायरेक्ट वरती बांधीन मी. आता थोडा वेळ. मम्मीचं बीन तो बी. रात्री झोपायच्या टायमाला, होमवर्क करायच्या टायमाला रडती ती, कारण आणि मला उलटे झोप आली काढती होती. मग ती. हा, मला झोप आली. मग दिवसभर कोणत्या माश्या मारल्या, कोणतं गड्डे खायला गेली, तुम्ही मला सांगा तसं. तू काय तोंडाकडे पाहू राहिली? तुला बी बोलणार मी काही दिवसांनी. काय बसती का पाय का झाली? आता काढ जेवण तिचा होमवर्क बघ काय आला तर. कर. अभ्यास कर. हं? शिक्षण नाही तर अशी धम्मर अशी तू. आज मी ना बेल्ट काढलं आणि ड्रेस काढला. गेला बाबा टिट्ट्या. हा, तर आता यांना पैसे कसे द्यायचे? आता माझ्याकडे कॅश नाही सध्या. हे घातलं, हे घातलं, हे घातलं, हे घातलं. मी नाही देणार. तुम्ही काय होता ते? ते मी नाही देणार. माझ्याकडचे पैसे मला देता वापस. जाऊ दे, नंतर देऊ. हा, तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. याच्यामध्ये कुठेही चिटिंग झालेली नाहीये. व्यवस्थित एकमेकांना न दाखवून. जेव्हा मी ते प्रश्न उत्तर लिहित होतो, जेव्हा आई जवळ लिहित होतो, तेव्हा कोमलला मागच्या रूममध्ये धाडलं होतं, आणि जेव्हा कोमलचे प्रश्न लिहित होतो तेव्हा आईला मी बाहेर धाडलेलं होतं. दोघींचेही उत्तर एकमेकीला दिसले होते. कोमल, नाही. आई तुला दिसले होते. हा, तर हे झालं फेअर गेम. याच्या व्यतिरिक्त अजून एक छान टास्क येणार आहे, पण त्यापूर्वी उद्या जो व्हिडिओ येणार आहे तो Q&Aचा व्हिडिओ असणार आहे, क्वेश्चन अँड आन्सरचा. तुमचे खूप सारे क्वेश्चन आठवडाभर मला सतवत आहे. माझ्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन तुमचे क्वेश्चन खूप परेशान करत आहे. कोमल, सगळ्या प्रश्न उत्तर द्यायची ना आज उद्या. उद्या. हा, तर उद्याच्या दिवशी आम्ही सगळेजण, आजी, मी, परी, कोमल, आई, रोहिणी, टिट्ट्या, पिहू, सगळेजण बसून तुमच्या प्रश्न उत्तर देणार. टिट्ट्या म्हणलं की माझ्याकडे मध्ये, टिट्ट्या म्हणलं की माझ्याकडे मध्ये. हा, तर सगळेजण उत्तर देणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या व्हिडिओ 1-2 दिवस लेट येत असतील, पण थोडं सांभाळून घ्या. मी भेटेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर.